देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला झटका बसला. भाजपला या निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळताना दिसत नाही. तर दुसरीकडे इंडिया आघाडीने 230 पेक्षा जास्त जागा जिंकल्याने देशात एनडीए की इंडिया आघाडी कोण सरकार स्थापन करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निकालात एनडीएला 290 जागा मिळाल्या आहेत. मात्र भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नसल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या निर्णयावर भाजपला अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे काल कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुठेही मोदी सरकारचा उल्लेख न करता एनडीए सरकार पुन्हा एकदा देशात सरकार बनवणार अशी घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना मोदींच्या नावाने मत करा असा प्रचार भाजपाकडून करण्यात येत होता. मात्र आता निकाल जाहीर झाला असून भाजपला बहुमत न मिळाल्याने मोदींकडून एनडीए सरकारचा उल्लेख होताना दिसत आहे. तसेच या भाषणात मोदींकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा देखील उल्लेख करण्यात आला. मोदी म्हणाले, बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीए सरकार चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.